आत्ता मागे जे आता एवढी चर्चा झाली आपल्या जवळपास 16 मिनटं चर्चा झाली, तीच चर्चा या संदर्भामधली आहे, पण जरा वेगळी आहे. यामध्ये अध्यक्ष महोदय, वडोदा तालुका मुक्ताईनगर ग्रामपंचायतमध्ये 23-24-24-25च्या वित्त आयोगाच्या अनुषंगाने रस्ता काँक्रिटीकरण करणे 17,39,000, गटर व ढापे बांधणे 26 लाख, पाणी पुरवठा साहित्य 74,000, ऑफिस फर्निचर 99,000, LED लाईट 1,55,50,000, शाळा डिजिटल करणे 1,53,000, गावतळे खोली करणे वगैरे वगैरे. अध्यक्ष महोदय, असे 51 लाखाचे कामं जे आहे ते प्रत्यक्ष न करता या ठिकाणी बिलं काढले आणि हे काढत असताना अध्यक्ष महोदय, याचा रिपोर्ट माझ्या हातामध्ये आहे. यामध्ये म्हटलं आहे की सदर वरीलपैकी एकाही कामाचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले नाही, मोजमाप पुस्तिकेत नोंद नाही, मूल्यांकन दाखले घेतले नाही, ही कामे न करता बनावट कागदपत्र तयार करून कागदपत्रेचे पूर्ण दाखवून शासकीय निधीचा अपहार केलेला आहे. रॉयल्टी 15,841, TCL खरेदी 15,000, रजिस्टरमध्ये याची नोंद नाही. तर अध्यक्ष महोदय, हा अहवाल जो दिलेला आहे तो आपल्या पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांनी दिला आहे, 4 अधिकाऱ्यांनी मिळून तो दिलेला आहे. त्याच्यामध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी आहे, पंचायत समितीचे अधिकारी आहे, MGPचे अधिकारी आहे आणि या चौघांनी मिळून हा अहवाल या ठिकाणी दिला आहे. प्रश्न असा आहे की फक्त 23-24चा आहे, त्याच्या आधी 21 ते 23चा प्रश्न वेगळा आहे. हे एकत्र करून तुम्ही या ठिकाणी ठेवलेलं आहे आणि या सगळ्यांचा अहवाल माझ्याकडे आहे. हा चौकशी अहवाल जो आहे अध्यक्ष महोदय, 17/1/2024ला राज्य सरकारकडे आलेला आहे. माझा प्रश्न असा आहे की जर अपहार सिद्ध झाला या ठिकाणी, तर अपहार सिद्ध झाल्यानंतर एका ग्रामसेवकाने निलंबित केलं, दुसरा ग्रामसेवक निलंबित करायचा बाकी आहे. पण ज्या सरपंचाने हा सगळा अपहार केला काम न करता, म्हणजे हे जे कामं दाखवले ते आमदार निधीत आहे, खासदार निधीत आहे, अन्य कामांमध्ये जे कामं दाखवले ते त्यांनी या दाखवण्याचा प्रयत्न केला. मग या ठिकाणी काम न करता हे तुम्हाला सिद्ध झाल्यानंतर या अपहाराची रक्कम वसूल करणार आहात का, एक भाग. दुसरं, बनावट कागदपत्र तयार करून यांनी ज्या ठिकाणी हे अपहार करण्यासाठी पैसे काढून घेतले आहेत यांच्याविरुद्ध तुम्ही फौजदारी कारवाई करणार आहात का. आणि तिसरा विषय असा आहे अध्यक्ष महोदय की दोन रिपोर्ट याच्यामध्ये आलेले आहे. एक आहे 21 ते 23 आणि दुसरा आहे 23 ते 25. आता ह्या दोन्ही रिपोर्टमध्ये पहिला जो रिपोर्ट आहे त्याची अजून चौकशी सुरू आहे. त्याचा रिपोर्ट अजून 3 महिने झाले, तर चौकशी समिती ज्याच्याकडे दिली आहे तो अध्यक्ष महोदय तो अजून येत नाही, चौकशा करत नाही, याला विलंब लावतात. माझा प्रश्न असा आहे की या दोन्हीच्या संदर्भामध्ये गुन्हे दाखल करून तुम्ही पैसे वसूल करणार का, तशी शिफारस आहे. म्हणजे मी म्हणतो म्हणून नका करू, तुमच्या शिफारशीनुसार तुम्ही करा. तर तातडीने ह्या सरपंचाकडनं आणि ग्रामसेवकाकडनं हा पैसा वसूल करणं. त्यांनी सरपंचाकडे 25 लाख आणि ग्रामसेवकाकडे 25 लाखाची जबाबदारी निश्चित केलेली आहे. निश्चित केल्यानंतर तर आता काही प्रश्नच येत नाही त्याच्यामध्ये. तर हे पैसे वसूल करणार आहात का आणि यांच्याविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल करून तातडीने कारवाई करणार आहात का, नंतरचा प्रश्न मी विचारतो. आणि 2 प्रश्न एकत्र केलेले आहे. अन्य मंत्री महोदय. सभापती महोदय, सन्माननीय खडसे साहेबांनी मौजे वडोदा आणि मौजे घाणखड अशा 2 ग्रामपंचायतीमध्ये झालेल्या अनियमिततेबद्दल आणि त्यांनी प्रश्न उपस्थित केलेले आहेत. याच्यामध्ये त्यांनी जे मुद्दे मांडलेले आहेत त्या मुद्द्यांची चौकशी या निमित्तानं अध्यक्ष सभापती महोदय, याची चौकशी गटविकास अधिकाऱ्यांनी केलेली आहे आणि गटविकास अधिकाऱ्यांनी या कामांची चौकशी केल्यानंतर वडोदा ग्रामपंचायतीचे जे ग्रामसेवक आहेत ते एक भिवसे म्हणून ग्रामसेवक आहेत, त्यांची आंतरजिल्हा बदली झालेली आहे आणि ते 1 वर्षापासून ते छत्रपती संभाजी त्यांची DE चालू आहे. त्यांची बदली झाली, निलंबन त्यांचं सातो म्हणून आहे, एक दुसरे ग्रामसेवक आहेत त्यांचं निलंबन झालेलं आहे, त्यांची पण DE चालू आहे. आणि प्राथमिक चौकशीमध्ये जो अहवाल आलेला आहे त्या अनुषंगानं त्यांची DE चालू आहे आणि तशी DEचा रिपोर्ट जो येईल, कारण शासन ऐका ना साहेब, खडसाहेब ऐका, या ठिकाणी शासन परिपत्रक क्लिअर सांगतं की कुठलाही फौजदारी गुन्हा दाखल करत असताना त्याची चौकशी DE कंप्लीट झाल्याशिवाय कुठल्याही याचा फौजदारी गुन्हा त्याच्यामध्ये दाखल करता येणार नाही.
आणि आपण जर आता चुकीच्या पद्धतीने जर कारवाई केली, कारवाई तर आपण करतोय, पण चुकीच्या पद्धतीने कारवाई केली तर पुन्हा कोर्टात जाणं, पुन्हा त्याच गोष्टी आपल्या समोर येणं. याच्यामध्ये डीईचा रिपोर्ट आला की आपण संबंधितांच्यावर आता निलंबन ऑलरेडी झालेलं आहे. आणि सरपंचाचा विषय तो सरपंचावर 39(1) कारवाई आता चालू आहे. 39(1) पहिली सुनावणी पण झालेली आहे आणि त्याची सुनावणीची जी प्रक्रिया आहे ती काय विधान परिषदेमध्ये नाही चालणार आहे. तो सीओच्या ऑफिसमध्ये सीओ त्याची सुनावणी करतायत. पहिलं एक सुनावणी झाली आहे आणि त्या सुनावणीमध्ये जे काय समोर येईल त्याच्यावर कारवाई होईल. आणि ऑलरेडी ग्रामसेवक आहेत त्यांना सस्पेंड करून त्यांची डीई चालू आहे. ह्या वडोदा ग्रामपंचायत. आता घानखेडा ग्रामसेवकाचा विषय सांगळे म्हणून आहेत, त्यांनाही निलंबित केलेला आहे. आता निलंबित केल्यानंतर पुन्हा 3 महिन्यांनी त्यांना पुनर्स्थापित केलं. हायकोर्ट सांगतं की त्यांना किती दिवस आपण निलंबित ठेवलं पाहिजे, हायकोर्टाच्या डायरेक्शन आहे. आणि त्या अनुषंगानं तदनंतर आता 7 महिन्यांनी त्याला पुनर्स्थापित केलं आणि पुनर्स्थापित केल्यानंतर त्याची डीई चालू आहे. आणि त्याची आता डीईचा रिपोर्ट जो काही येईल आणि त्या रिपोर्टमध्ये जे समोर येईल त्यानुसार शासन कडक कारवाई त्याच्यामध्ये करेल. कुणालाही याच्यामध्ये सोडलं जाणार नाही. चौकशीचे अहवाल आलेल्या नंतर प्राथमिक कारवाई आपण केलेली आहे आणि फायनल ज्या दिवशी डीईचे रिपोर्ट येतील त्या दिवशी आपण संबंधितांच्यावर कडक कारवाई करू. आवश्यकता जी भासेल त्यानुसार कारवाई करेल. मंत्री महोदय या ठिकाणी वाचवण्याचा प्रयत्न करतात. कोट्यावधी रुपयाचा भ्रष्टाचार आहे. या ठिकाणी तुम्ही जे परिपत्रक सांगितलं अध्यक्ष महोदय, ते परिपत्रक माझ्याकडे आहे. ग्रामपंचायतीच्या आर्थिक व्यवहारात अनियमितता करणे अथवा ग्रामपंचायत मालमत्तेचा अथवा निधीचा अपार करणे हा गुन्हा असल्याने त्याबाबत फौजदारी गुन्हा दाखल करणे क्रमपात्र आहे. अशा गुन्ह्याबद्दल अन्य प्राधिकरणाच्या अहवालामध्ये विभागीय चौकशीमध्ये गुन्हा घडल्यास स्पष्ट निष्कर्ष काढण्यात असल्यास संबंधिताविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा. हे तुम्ही याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे. आणि चौकशी झालेली नाही अशा प्रकरणी संबंधित पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्याने प्रथम प्राथमिक चौकशी करावी. या निष्कर्षाप्रत गटविकास अधिकारी जर येणे बंधनकारक आहे की गुन्ह्यामध्ये सकृत दर्शनी गुन्हा दाखल करणं आवश्यक आहे, तर त्यांच्याविरुद्ध संबंधित गटविकास अधिकारी यांनी फौजदारी गुन्हे दाखल करावेत. अपहाराची रक्कम निश्चित करण्यात आलेली आहे. अपहाराची रक्कम निश्चित करण्यात आलेली आहे. त्या संबंधित फौजदारी गुन्हा दाखल करण्याबरोबर अपहाराची रक्कमही विनाविलंब प्रचलित नियमानुसार वसूल करण्याची कारवाई करण्यात यावी. हा तुमचा GR आहे. अपहाराची रक्कम इथं निश्चित करण्यात आलेली आहे. तुम्ही त्या बाकीच्या चौकशा करा, पण तुमचाच अहवाल म्हणता की इथं अपार झालेला 51 लाख रुपयाचा काम न करता हा अहवाल तुमचे अधिकारी देत आहे की काम न करता यांनी बिलं काढलेले आहे. सरपंचाने त्या ठिकाणी तो हा अपार केला असं त्या रिपोर्टमध्ये म्हटलेलं आहे. आणि मग आता तुम्ही डी ग्रामसेवकाची करा, त्याच्याबद्दल म्हणणं नाही आहे, काय करायचे ते करा, पण हा अपार वसूल करणार की नाही. बरं, अपहार जोपर्यंत झालेला आहे तोपर्यंत त्याला त्या ठिकाणी फौजदारी गुन्हा दाखल करणार की नाही. गुन्हा दाखल केल्यानंतर त्याला त्याच पदावर राहू द्या. ह्यांचं म्हणणं कसं आहे, अपार जरी झाला 51 लाखाचा सिद्ध झाला तरी सरपंचानं त्याच ठिकाणी राहावं जोपर्यंत विभागीय चौकशीचा निष्कर्ष निघत नाही. म्हणजे त्याला आणखी भ्रष्टाचाराला संधी द्या, आणखी द्या तुम्ही संधी त्याच्यामध्ये की तू भ्रष्टाचार करत राहा तोपर्यंत आम्ही काढणार नाही. माझा प्रॉब्लेम असा आहे अध्यक्ष, प्रश्न असा आहे याच्यामध्ये की या ठिकाणी हे सगळं क्लिअर कट मला लागले ते कागद द्यायला तयार मी. आता तुम्ही म्हणाल ते कागद माझ्याकडे आहे आणि त्यानुसार तुम्ही वाचवण्याचा प्रयत्न करतो. भ्रष्टाचाराला साथ देत असाल तर तुमच्यापर्यंत कोणी पोहोचलं आहे का? कशामुळे तुम्ही हे करतात? काय जर एवढे कागदपत्र आहेत तर त्यांच्याविरुद्ध फौजदारी गुन्हा करणं आणि ह्या अपहाराची रक्कम तोड्या पाण्या ज्या आहेत या संदर्भामध्ये मंत्री महोदयापर्यंत हे तोड्या पाणीवाले पोहोचले आहेत का? हां अध्यक्ष महोदय, मला माहीत आहे, नाही तर मी काढेल आणखी त्या अधिकाऱ्याचं नाव घेऊन की कोण अधिकारी आहे मी विचारेल. परत तसं बसून बोलणं बरोबर नाही. नाही तर कोण आय एस अधिकारी आहे मी विचारले की कोण आय एस अधिकारी आहे त्याचं नाव मी सांगेल. 4 नावं सांगू शकतो मी आज. प्रश्न विचारा. प्रश्न माझ्या प्रश्नाला असं डिस्टर्ब करता का? मला माहिती आहे की त्या सरपंचाला वाचवण्यासाठीच काही जण या ठिकाणी येऊन बसले आहेत आणि मंत्री महोदयांवर त्याचा दबाव आहे. हे जर सगळे कागदपत्र खरे आहे, तुमचा अहवाल आहे, तर त्याच्याकडनं अपहाराची रक्कम का वसूल करत नाही तुम्ही? मंत्री महोदय ते करणार आहे का आणि फौजदारी गुन्हे दाखल करणार आहात का? हा एक भाग. आणि दुसरा अध्यक्ष महोदय, हे सगळे रिपोर्टमध्ये 2 अहवाल आहे.
21 ते 23 आणि 23 ते 25. तर त्या 21 ते 23च्या अहवालाची तातडीनं चौकशी करून कारवाई करणार आहात का? माननीय ग्रामविकास मंत्री. पहिला तर सन्माननीय खडसे साहेब सभागृहाचे ज्येष्ठ सदस्य आहेत आणि एवढ्या मोठ्या ज्येष्ठ सदस्याला सभागृहामध्ये प्रश्न विचारत असताना काही इथिक्स असले पाहिजेत. आणि आपण बोलत असताना कोण पोचलंय का, कोण आले का, कोण नाही आलं का, मग आम्ही काही वेगळ्या गोष्टी म्हणू शकतो, कोण पोचलं नाही म्हणून प्रश्न आले. माझा विषय क्लिअर आहे की या ठिकाणी सभागृहामध्ये ज्या चर्चा झाल्या, ते 2 गावाची नावं सांगितलेली आहेत, त्या दोन्ही ठिकाणी चौकशी झालेली आहे आणि जरा शांतता ठेवा गुलाबराव पाटील साहेब. चौकशी झालेली आहे आणि चौकशी झाल्यानंतर संबंधित ग्रामसेवकाला निलंबित केलेलं आहे. सरपंचावर 39(1) नुसार कारवाई चालू आहे. पहिली सुनावणी झालेली आहे आणि आपण एवढे ज्येष्ठ सदस्य आहात, आपल्याला माहिती आहे की सुनावणी सरपंचाला असं काढून टाकता येतं का? त्याची सुनावणी चालू आहे, पहिली सुनावणी झालेली आहे. 39(1) नुसार सरपंचावर कारवाई केली जाईल. जे चौकशीत समोर येईल त्याच्यावर कोण थांबणार नाही आणि प्राथमिक चौकशी झालेली आहेत. आता त्या अनुषंगाने त्यांचं म्हणणं आहे की आता मगाशी त्यांनी एक GR वाचून दाखवला. या GR मध्ये स्पष्ट सभापती महोदय स्पष्ट सांगितलंय, ग्रामपंचायतीच्या आर्थिक व्यवहारात अपार करणे अथवा ग्रामपंचायतीच्या मालमत्तेचा अथवा निधीचा अपहार करणे, तसेच ग्रामपंचायतीतील मूळ दस्तऐवज खोट्या बनावट कागदपत्रांचा समावेश करणे किंवा फेरफार करणे हा गुन्हा असल्याने त्याबाबत फौजदारी दाखल करणे क्रमप्राप्त आहे. अशा गुन्ह्याबाबत अन्य प्राधिकरणाच्या अहवालामध्ये विभागीय चौकशीमध्ये गुन्हा घडल्याबाबत स्पष्ट निष्कर्ष काढण्यात आले असल्यास संबंधिताविरोधात फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा, स्पष्ट म्हटलेलं आहे. आता याची DE आपण लावलेली आहे आणि विभागीय चौकशीमध्ये जर तो दोषी आढळला तर त्याच्यावर ती पुढची कारवाई केली जाईल. याच्यामध्ये कोणालाही सोडलं जाणार नाही. त्यामुळे आता चौकशी न करता त्याला फासावर द्या असं तो पॉसिबल होणार नाही. प्राथमिक ज्या कारवाई करणं अपेक्षित आहे सरकारनं त्या सगळ्या केलेल्या आहेत. त्यामध्ये सरपंचाची आता सुनावणी 39(1) अन्वये सुनावणी चालू आहे. त्यामुळं शासन याच्यामध्ये कोणालाही सोडणार नाही. वसुलीच्या संदर्भात निर्देश द्या. वसुलीच्या संदर्भात जो DEचा रिपोर्ट येईल याच्यामध्ये चौकशीमध्ये जर ज्या गोष्टी समोर येतील त्या सगळ्या त्याच्यावर कारवाई केली जाईल आणि त्याच्याकडून वसुली केला जाईल. प्रश्न क्रमांक 3.